तुमचा पहिला प्रश्न आहे, संसदेची बैठक वर्षातून किती वेळा होणे आवश्यक आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए एकदा, ऑप्शन बी दोनदा, ऑप्शन सी 3 वेळा, ऑप्शन डी 4 वेळा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दोनदा. संसदेतील कलम 85 नुसार संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त नसावे. याचाच अर्थ असा की तांत्रिकदृष्ट्या वर्षातून 2 वेळा संसदेची बैठक होणे अनिवार्य आहे. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाची घनता सर्वाधिक आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी बृहस्पती, ऑप्शन डी पृथ्वी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पृथ्वी. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणते मक्क्याचे जन्मस्थान मानले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी मध्य अमेरिका, ऑप्शन डी भारत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मध्य अमेरिका. तुमचा चौथा प्रश्न आहे, हिऱ्यांचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी व्हेनेझुएला, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी बोत्सवाना. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रशिया. रशिया हा केवळ उत्पादनाच्या बाबतीतच नाही तर हिऱ्यांच्या साठ्यांच्या बाबतीतही जगात आघाडीवर आहे. 2024 ते 25च्या आकडेवारीनुसार रशिया जगातील एकूण हिरा उत्पादनापैकी 30 ते 35% वाटा उचलतो. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणता देश मुख्य तांबे उत्पादक देश आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी चिली, ऑप्शन डी इंडोनेशिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चिली. तुमचा 6वा प्रश्न आहे, युरेनियमचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. तुमचा 7वा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त कोळशेचे साठे कोणत्या देशात आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका. अमेरिकेकडे जगातील एकूण कोळशाच्या साठ्यांपैकी सुमारे 22 ते 24% साठा आहे. साठ्यांच्या बाबतीत जरी अमेरिका प्रथम क्रमांकावर असला तरी कोळशाच्या उत्पादनात मात्र चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तुमचा 8वा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुने तेल उत्पादक क्षेत्र कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी नागालँड. आशियातील सर्वात जुने तेल उत्पादक क्षेत्र दिग्बोई हे आहे. हे क्षेत्र भारतातील आसाम राज्यातील तिनसुकिया जिल्ह्यात आहे. 1867 मध्ये रेल्वे मार्ग टाकल्याचे काम सुरू असताना चुकून तेलाचा शोध लागला असे मानले जाते. 1889 मध्ये येथे पहिले व्यावसायिक तेलविहीर खोदण्यात आली. ही आशियातील पहिली आणि जगातील सर्वात जुन्या विहिरींपैकी एक आहे. तुमचा 9वा प्रश्न आहे, आंघोळ करताना लघवी येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी संसर्ग, ऑप्शन डी मधुमेह.
तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संसर्ग. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने प्रथम कागद बनवण्यास सुरुवात केली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए जापान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.